नमस्कार मित्रांनो, आज मी खास त्या तरुणांशी बोलणार आहे जे गावातून मोठी स्वप्न घेऊन शहरात जातात. आपल्या गावातील अनेक मुलं 10वी-12वी किंवा पदवीधर पूर्ण केल्यानंतर मुंबई, पुणे आणि सातारा किंवा इतर शहरांमध्ये नोकरीसाठी जातात. काही जण इंजिनियर होतात, काही ऑफिसमध्ये काम करतात, तर काही 10-15 किंवा 20,000च्या रुपयाच्या पगारावर नोकरी करतात. नोकरी करणं चुकीचं नाही, पण एक प्रश्न स्वतःला विचारा, मी आज जिथे काम करतोय तिथे फक्त काम करतोय की काहीतरी शिकतोय? कारण की नोकरी मिळणारा पगार तात्पुरता असतो, पण नोकरीतून मिळणारा अनुभव आयुष्यभर उपयोगी पडतो. तुम्ही हार्डवेअरच्या दुकानात काम करत असाल तर बेरिंगच्या दुकानात काम करत असाल, स्टेशनरीच्या दुकानात, मोबाईलच्या दुकानात, इलेक्ट्रिकच्या दुकानात काम करत असाल किंवा कोणत्याही व्यवसायात काम करत असाल तर त्या व्यवसायाची बारकाईने माहिती घ्या. ग्राहकांशी कसं बोलायचं, माल कसा विकायचा, नफा कसा कमवायचा, हिशोब कसा ठेवायचा आणि मार्केटमध्ये कोणत्या वस्तूंची मागणी आहे हे सगळं शिका. कारण एक दिवस हीच माहिती तुमच्या स्वतःचा व्यवसाय उभा करणार आहे. फक्त पगार वाढण्याची वाट पाहू नका. जर तुमचा पगार दरवर्षी 1000 किंवा 1500 रुपयांनी वाढत असेल तर त्याने तुमचं जीवन फारसं बदलणार नाही. कंपनीची प्रगती होईल, पण तुमची स्वप्न तिथेच राहतील. म्हणून नोकरी करत असतानाच विचार करा, मला कोणत्या क्षेत्रात आवड आहे, मी कोणता व्यवसाय करू शकतो, मी कोणती समस्या सोडवू शकतो. मार्केटचा अभ्यास करा, लोकांना काय हवं आहे, काय नाही हे समजून घ्या आणि मग छोट्या प्रमाणात सुरुवात करा. सुरुवातीला दररोज 500 रुपये नफा झाला तरी चालेल, नंतर 1000 रुपये, मग 2000 रुपये. हळूहळू तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि एक दिवस असा येईल की जेव्हा तुमच्या व्यवसायातून येणारी कमाई तुमच्या पगारापेक्षा जास्त असेल आणि त्या दिवशी तुम्ही नोकरी सोडण्याचा निर्णय स्वतःहून घ्या. लक्षात ठेवा की नोकरी तुम्हाला जगायला शिकवते, पण व्यवसाय तुम्हाला पुढे जायला शिकवते. म्हणून नोकरी करा, पण शिकण्यासाठी करा, अनुभवासाठी करा आणि एक दिवस स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी करा. कारण की यशस्वी माणूस तोच असतो जो दुसऱ्यासाठी काम करताना स्वतःचं भविष्य घडवत असतो.